नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाहामध्ये एकाची कुंभ रास असेल आणि दुसऱ्याची मीन रास असेल तर त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे हे कशा प्रकारे पुढे जाईल. वैवाहिक जीवन सुखी आनंदी समाधानी होण्याकरता नेमकं काय करायला हवं, याचप्रमाणे दोन्ही राशीचं संपूर्ण जे व्यक्तिमत्व आहे हे नेमकं कशा प्रकारचं असतं, सर्व संदर्भातले खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला दोघांचं जे व्यक्तिमत्व आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं ठरेल. आपण कुंभ राशीपासून सुरुवात करू. कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 11व्या स्थानात किंवा लाभ स्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूपाची रास आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी की कुंभ राशीमध्ये पाहण्यात येते ते म्हणजे त्यांचं नीटनेटकं टापटीत सुव्यवस्थित राहणीमान. त्यांचं राहणीमान अतिशय सुव्यवस्थित असतं, मात्र ते साधं असतं, लक्षात घ्या. म्हणजे त्यांच्या राहणीमानावरून तुम्हाला त्यांचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका समजू शकणार नाही. म्हणजे आर्थिक स्तर कितीही चांगला असला तरी यांचं राहणीमान अतिशय सुव्यवस्थित टापटीप आणि साधे स्वरूपाचं दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बुद्धितत्वाच्या 4 राशी आहेत, म्हणजे मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ, या 4 ज्या राशी आहेत त्या बुद्धितत्वाच्या राशी आहेत. त्या सर्व राशींमध्ये कुंभ जी रास आहे सर्वात जास्त बुद्धिमान आहे आणि अर्थातच बुद्धिमान असल्याकारणामुळे किंवा नीट विचार करत असल्याकारणामुळे, सखोल विचार करत असल्याकारणामुळे ही जी रास आहे थोडीशी मितभाषी आहे. म्हणजे या राशीची जरी स्त्री जरी तुम्ही बघितली तरी ती जास्त बोलणार नाही, विषयापुरती बोलेल, नेमकं बोलेल, विषयाला धरून बोलेल, नीट विचार करून बोलेल. हा जो भाग आहे हा भाग कुंभ राशीमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. याचप्रमाणे ह्या जे राशी आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे बुद्धितत्वाची रास आहे, त्याच्यामुळे चिंतन करणारी ही रास आहे, सखोल विचार करणारी ही रास आहे, मनातल्या मनात जास्त विचार करणारी ही रास आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धिमान असल्यामुळे तर्कशुद्ध विचारसरणी यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येते. म्हणजे याचा अनुभव साधारण रूढी परंपरा ज्या असतात त्याच्यावरती ही जी रास आहे ही लगेचच्या लगेच विश्वास ठेवणार नाही. जोपर्यंत त्याला स्वतःला या रूढी परंपरेचा अनुभव येत नाही तोपर्यंत कुठल्याही रूढी परंपरेवरती सहजासहजी विश्वास ठेवणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी रास आहे त्याच्या या राशीचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म ते म्हणजे डिसिप्लिन किंवा शिस्तप्रियता. ही जी शिस्तप्रियता आहे ही त्यांच्या बुद्धिवादी नेचर किंवा स्वभावामधूनच आलेली असते. कुठलंही काम करायचं झालं तर ते नीट, व्यवस्थित आणि वेळेवर व्हायला हवं, वेळेवर सुरुवात झाली पाहिजे. एखादी गोष्ट ज्या ठिकाणी ठेवली त्याच ठिकाणी असायला हवी. काम झाल्यानंतर ती गोष्ट परत त्याच ठिकाणी ठेवली गेली पाहिजे. हा जो त्यांचा खाक्या आहे हा खाक्या त्यांच्या घरात आणि घराबाहेर दोन्ही ठिकाणी दिसून येतो. आणि ही जी शिस्तप्रियता आहे ही शिस्तप्रियता प्रत्येक दिवसाची दिसून येते. म्हणजेच यांचा दिवस सुरू कसा होतो आणि संपतो कसा याचं स्वतःचं असं एक स्वतंत्र शेड्यूल असतं आणि त्याप्रमाणेच ते शेड्यूल ते राखतात. अर्थात वर्षानुवर्ष, महिन्यानुमहिने अशाच प्रकारचं ते जीवन जगतात, अगदी म्हणजे घड्याळाच्या काट्यावर म्हणा किंवा शिस्तप्रियता. ही जी शिस्तप्रियता असते ही शिस्तप्रियता स्वतःसाठीच नसून समोरच्या व्यक्तीसाठी सुद्धा असते. आणि त्यामुळे होतं काय की लोक यांच्यापासून थोडंसं लांब राहणं पसंत करतात, कारण शिस्तप्रिय प्रत्येक माणूस असेलच असं नाही. त्याच्यामुळे जीवनाचा पूर्ण मोकळेपणाने आनंद ह्या व्यक्ती घेतात की न घेतात याबद्दल कधी ते प्रश्नचिन्ह उभं राहतं. म्हणजे वृक्ष जीवन आहे की काय असं यांचं वाटतं, परंतु तसं काही मुळात नसतं. यांच्यामध्ये सुद्धा इमोशन्स असतात, परंतु यांच्यासाठी जी शिस्तप्रियता आहे किंवा जो बौद्धिक दृष्टिकोन आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि हा त्या राशीचा गाभाच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या राशी म्हणजे ही जी रास आहे कुंभ जी रास आहे ही शिस्तप्रिय आहे किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडीशी बुद्धिवादी आहे आणि तर्कसंगत विचार करणारे आहे. त्यामुळे ही जी रास आहे ही रास करिअरच्या संदर्भात कुठला बिझनेस करणं थोडंसं यांना कठीण होऊन बसतं. म्हणजे बिझनेसमध्ये होतं काय की तुम्हाला अज्ञातामध्ये काही निर्णय घ्यायचे असतात. म्हणजे जर का तुम्ही एखादा निर्णय घेतला तो निर्णय चुकेल, बरोबर येईल किंवा नेमका येईल असं काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे त्या निर्णयाचं जर का नेमकं स्वरूप समजत नसेल तर या व्यक्ती सहसा बिझनेस वगैरे करणं त्या भानगडीत जात नाही. परंतु नोकरी करणं ह्यांना आवडतं म्हणा किंवा यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्व तशाच प्रकारचं असतं. त्यामुळे एकच एक काम कित्येक महिने, कित्येक दिवस, कित्येक वर्ष करत बसणं याच्यापासून यांना कंटाळासुद्धा येत नाही आणि अगदी इमानी बरे काम करणारे ही रास आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीचा दृष्टिकोन असतो की हा थोडासा मगाशी सांगितल्याप्रमाणे वाणी ही थोडीशी तिखट होऊ शकते. म्हणजे यांच्या अपेक्षेपेक्षा काही गोष्टी झाल्या तर यांची वाणी थोडीशी तिखट होऊ शकते. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. यानंतर आपण चर्चा करू मीन राशीबद्दल. मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 12व्या स्थानात किंवा 12व्या स्थानात येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे
आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. आता या राशीमध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट दिसून येते म्हणजे यांचं सौंदर्य. अगदी निखालस यांचं सौंदर्य दिसून येतं. अगदी बालपणापासून ज्या ज्या राशी ज्याच्या व्यक्ती असतात त्या सुंदर असतात आणि सौंदर्य हे खूप चांगलं असतं, मनमोहक असतं. काटेरी म्हणा किंवा तिखट सौंदर्य वगैरे नसतं आणि फॅशनबद्दल यांना अट्रॅक्शन असतं, परंतु खूप फॅशनबद्दलचं गोष्टी यांच्याकडे दिसून येत नाही. मात्र कुठल्याही प्रकारची फॅशन केली तर ते त्यांना म्हणजे शोभून मात्र चांगली दिसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती आहेत म्हणजेच मीन राशीच्या ज्या व्यक्ती आहेत या बऱ्याच प्रमाणात इमोशनल असतात. म्हणजे या राशी एवढी इमोशनल दुसरी कुठलीच रास नाही. कारण ह्या ज्या व्यक्ती असतात या छोट्या छोट्या म्हणजे इमोशन्स एवढ्या जास्त असतात की छोट्या छोट्या कारणामुळे कधी कधी एका दुसऱ्या छोट्या शब्दामुळे सुद्धा थोड्याशा दुखावल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. मात्र स्वभाव फारच चांगला असतं, थोडंसं डिपेंडन्सी यांच्यामध्ये थोडी जास्त असेल, दुसऱ्यावर अवलंबून हे जास्त राहतात. दुसऱ्यांबरोबर शेअरिंग करायला ह्यांना आवडतं. ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगली असते, ट्रस्ट वर्दी असतं, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. म्हणजे हे जे सांगतायत या राशीच्या व्यक्ती बोलतायत त्यावर तुम्ही विश्वास मात्र ठेवू शकता, ही गोष्ट खूप चांगली असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांप्रमाणे यांचा स्वभाव असतो. अगदी दिवसाला बऱ्याच प्रमाणात त्यांचे मूड स्विंग होऊ शकतात छोट्या छोट्या कारणामुळे. अर्थात मूड जाणं किंवा मूड येणं हे अगदी छोट्या छोट्या कारणामुळे सुद्धा होऊ शकतात. मात्र यांचं एक सुप्त इच्छा मनामध्ये कायम असते, ती म्हणजे आपण जसं दुसऱ्याबरोबर शेअर करतो किंवा आपण जसं दुसऱ्याच्या मनातल्या गोष्टी काही जाणून घेतो त्याचप्रमाणे दुसऱ्यांनीही आपल्यासाठी करावं एक अशी सुप्त इच्छा यांच्यामध्ये असते, परंतु बोलून कधीही दाखवणार नाहीत. या राशीमध्ये सिक्स सेन्स अतिशय चांगला असतो. म्हणजे समोरचा व्यक्ती सुखी आहे, दुःखी आहे किंवा त्याच्या मनात काय विचार चाललेले आहेत, कुठल्या स्ट्रेसमध्ये आहे, या राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगल्या प्रकारे समजतं न सांगता सुद्धा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं स्वप्नमय दुनियेमध्ये राहणं यांना थोडंसं आवडतं, फॅन्टसीमध्ये राहायला यांना खरं तर आवडतं. अशाच प्रकारचा यांचा स्वभाव असतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात मिळत नाही आहेत त्या गोष्टी आपण स्वप्नामध्ये मिळवून घेऊ आणि त्याचा अनुभव घेऊ, हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे असतो. दैववादी असतात, अवतीभोवती सुखाची आवड असते, परंतु दैववादी गुणधर्म जो दृष्टिकोन आहे यांच्यामध्ये थोडासा चांगला दिसून येतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट धर्माभिमान वगैरे सुद्धा या गोष्टी चांगल्या दिसतात. त्यांच्यामध्ये ग्रास्पिंग खूप चांगली असते, आकलनशक्ती ग्रहणशक्ती अतिशय चांगली असते, पण तो लोभसवाणी अशा प्रकारची ही रास आहे. प्रेम देणारी प्रेम घेणारी ही रास आहे. यामध्ये एक गोष्ट थोडी महत्त्वाची राही की या राशीबरोबर शेअरिंग करणं किंवा या राशीच्या जवळ राहणं, अगदी हृदयाच्या जवळ राहणं हे थोडंसं महत्त्वाचं असतं. कारण या राशीला थोडेसे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम थोडे लवकर येऊ शकतात किंवा मानसिक स्थितीशी संबंधित जे त्रास आहेत थोडेसे लवकर येऊ शकतात. एकटेपणा जास्त प्रमाणात जाणवतो किंवा फटकतो किंवा बोचतो. लक्षात घ्या, यांच्या आसपासची माणसं थोडी जरी यांच्या विरोधात वागली तरी ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या थोड्याशा श्रिंक होतात, आपल्या मनातल्या मनात विचार करायला लागतात, स्वतःला दूषणं द्यायला लागतात. आणि अशा प्रकारचे जर का यांची विचारसरणी झाली तर समजून जा की यांना मानसिकतेचा त्रास जास्त होतो. म्हणजे यांच्या नेहमीच्या डेलीची जी बिहेवियर आहे, नेहमीचं जे वागणूक आहे, त्यांच्यामध्ये तुम्हाला लगेच समजू शकेल की यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे त्रास किंवा यांचं वागणं बोलणं वेगळं होऊ शकतं. आणि कधी कधी याचा प्रभाव एवढा जास्त होऊ शकतो की स्वप्नसुद्धा यांना विचित्र स्वरूपाची पडू लागतात. तर यांच्या बाबतीमध्ये मानसिकतेच्या संदर्भातला थोडा त्रास तिकडे जर का लक्ष दिलं, अर्थात शेअरिंग जास्त केल्यात किंवा यांच्या आजूबाजूला किंवा यांच्या अपेक्षेप्रमाणे जर काही गोष्टी तुम्हाला करता आल्या तर अर्थातच यांच्याबरोबरचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील आणि नातेसंबंधात अतिशय आदर्श स्वरूपाची ही रास आहे. जसं आपण चर्चा करतो आहोत की कुंभ राशी आणि मीन राशी प्रेम विवाहात असते, तर लक्षात घ्या प्रेम होणं सोपं आहे, प्रेम विवाह निभावणं थोडंसं कठीण या अर्थाने की तुम्ही 24 तास एकत्र असता आणि मग तुम्हाला स्वतःचे किंवा समोरच्याचे सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळे गुणधर्म सहन करावे लागतात. आता साधारणपणे तुम्हाला समजलं असेल की दोघा राशींची जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे नेमकं कशा प्रकारचं. आता कुठल्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, आतापर्यंत तुम्हाला समजलं की असेल की कुंभ राशीची शिस्तप्रियता आहे किंवा त्यांचं जे वागणं, त्यांचे जे बोलणं आहे ते थोडंसं तिखट असतं, शिस्तप्रियता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जी चौकस वृत्ती आहे किंवा एखाद्या गोष्टीचे नीट विचार करून जे विश्वास ठेवण्याची जी गोष्ट आहे त्या गोष्टीवरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण त्या गोष्टी मीन राशीकरता थोड्याशा त्रासदायक होऊ शकते. कारण मीन राशीचं बोलणं फार चांगलं असतं, यांना थोडंसं जरी तिखट शब्द जर की ज्यांच्याबद्दल आले तरी ते त्यांच्या सरळ सरळ काळजात घुसतात आणि थोडीशी दैववादी रास आहे. आणि त्यामुळे आणि जी कुंभरास आहे ही दैववादी अजिबात नाही. जोपर्यंत त्यांना थोडा विश्वास येत नाही एखाद्या गोष्टीवरती तोपर्यंत ते विश्वास ठेवणार नाही. अर्थात या 3-4 गोष्टींमुळे थोडासा यांच्या वैवाहिक जीवनावरती त्रास होऊ शकतो, वैवाहिक जीवन थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवाहामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्टी असते ते म्हणजे कामजीवन. हे कामजीवनाची गोष्ट फार महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. त्या संदर्भात बोललं जात नाही, परंतु ही गोष्ट सुद्धा विवाहानंतर खूप महत्त्वाचा कार्यभाग करते. कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं
तर कुंभ राशी कामत्रिकोणाची राससुद्धा आहे. म्हणजे मिथुन, धूळ, कुंभ यापैकी कामत्रिकोणात सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असणारी रास आहे. यांच्या कामभावना ज्या असतात त्या थोड्या हेल्दी असतात. ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट मीन राशीमध्ये जवळजवळ दिसून येत नाही, म्हणजे फार कमी असते. किंवा कामभावनेचे जो भाग असतो तो मीन राशीमध्ये फार कमी असतो. प्रत्यक्ष कामजीवनामध्ये त्या थोड्याशा पॅसिव्ह असू शकतात. आता हा जो गुणधर्म हा गुणधर्म अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जर का कामजीवनाबद्दल कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन असतील तर लगेच लगेच डॉक्टरी इलाज करणं किंवा त्या संदर्भातला मानसिक सल्ला घेणं हा फार महत्त्वपूर्ण राहील. या व्यतिरिक्त जर का तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. कारण आत्तापर्यंत जे आपण वर्णन केलं ते फक्त आणि फक्त चंद्र राशीवरून केलं. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात आणि ते आपापल्या कुंडलीवर परिणाम करत असतात. ते कोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत आणि कशा प्रकारे परिणाम करू शकतात या संदर्भातले ज्या गोष्टी आहेत ते तुमची कुंडली पाहून त्या संदर्भात मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे तो प्रेमविवाहामध्ये कुंभ आणि मीन रास असेल तर त्यांचं वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.